नमस्कार, मी साक्षी पांचाळ. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. महापरिनिर्वाण दिनानिमित्त भंडाऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. शेतकऱ्यांचं वादळ आता दिल्लीत धडकणार. नव्या सरकारला शुभेच्छा, मात्र आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती काम करा, मनोज जरांगेंचा इशारा. आणि जालन्यात काँग्रेस पक्षाच्या ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात. आता पाहूयात सविस्तर वृत्त. 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भंडाऱ्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुनराकृती पुतळ्याला नागरिकांकडून अभिवादन करण्यात आलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समितीच्या वतीने यावेळी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बुद्धवंदना म्हणून समता सैनिक दलाच्या पथकानं बाबासाहेबांना मानवंदना दिली असून मोठ्या संख्येने बौद्ध बांधव या ठिकाणी उपस्थित होते. देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा धडक दिली आहे. शंभू सीमेवरील निषेध स्थळावरून आज 1 वाजता 101 शेतकऱ्यांचा जथ्था दिल्लीकडे रवाना झालाय. 13 फेब्रुवारीपासून पंजाब आणि हरियाणा मधील शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी तळ ठोकून होते. यावेळी नोएडा भागातून भूसंपादनाच्या निषेधार्थ आणि कृषी उत्पादनाला किमान आधारभूत किमतीच्या म्हणजेच हमी भावाच्या MSP कायद्यासह इतर मागण्यांसाठी उत्तर प्रदेशातील संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाच्या बॅनर खाली जमलेल्या शेतकऱ्यांनी शेतकरी नेते सरवणसिंग पंढेर यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीकडे हा मोर्चा काढलाय. तैयारी हमारी तो कुछ भी नहीं है, तैयारी तो उधर स्टेट की है, मोदी सरकार की है तैयारी। हम लोग तो निहत्ते 101 मरजीवड़ियों का जत्था, जो मरजीवड़ा शब्द होता है हिंदी मीडिया में उसकी कोई परसेप्शन गलत बनाई जाए, अपने आप को किसी काज के लिए समर्पित कर देना। आज गुरु तेग बहादुर जी का शहीदी पूर्व है, उन्होंने दुनिया के मानवाधिकारियों के लिए आज बलिदान दिया और उसी तरह से ये पहला जत्था गुरु तेग बहादुर जी की शहीदी को समर्पित होगा। देश के किसान मजदूर के लिए ये 100 किसान मजदूर अपने बलिदान के लिए आगे बढ़ेंगे, दिल्ली की ओर कूच करेंगे। तो आगे किस तरह का व्यवहार सरकार करती नहीं करती उनकी अपनी मर्जी है. सातारा जिल्हा परिषदेत बोगस प्रमाणपत्राद्वारे पदोन्नती देण्यात आली असून या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश देऊनही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाच्या वतीने सातारा जिल्हा परिषदेसमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आलंय. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. संबंधितांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी रिपब्लिकन पार्टी इंडिया जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी दिलाय. केलंय, अधिकाऱ्यांचा सत्कार केला, रस्त्यावरती फटाके वाजवले. नक्की आंदोलनाचं मागणी काय तुमच्या? अशा पद्धतीने फटाके वाजवणं आणि सत्कार करण्याचा हेतू एकच आहे की याच्या अगोदर सातारा जिल्हा परिषदेला जवळजवळ 5 मुख्य कार्यकारी अधिकारी लाभलेत, मात्र एकाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला जी धमक दाखवता आली नाही, ती धमक आताच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यासिन नागराजन यांनी दाखवली आणि जिल्हा परिषदेमधल्या 30 बोगस कर्मचाऱ्यांवरती डी सुरू करा, त्यांना मूळ पदावर क्लार्कवरून शिपाई बनवा आणि त्यांना अतिप्रधान रक्कम जी ज्यादा गेलेली 8 लाख ते 12 लाखापर्यंत ती वसूल करण्याचे आदेश 1/9/2024 ला दिलेत. म्हणून आम्ही तर फटाकडे वाजवून या आदेशाचं स्वागत केलं आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यासिन नागराजन उपस्थित असल्यामुळं त्यांच्या कर्मचाऱ्यांना बुके देऊन त्यांचा सत्कार केला. आणि आज रोजी आम्ही फक्त या गोष्टीची तीव्रता वाढवली की मॅडम, जो आपण आदेश पारित केलेला आहे तो आदेश पारित होऊन 3 महिने झालेत, तर त्या आदेशाची आता लवकरात लवकर अंमलबजावणी करावी यासाठी हे लक्षवेधी निदर्शने करण्यात आली. भंडाराच्या करडी येथे मजुरांना घेऊन जाणारा टेम्पो उलटून भीषण अपघात झालाय. यामध्ये 15 मजूर जखमी झाले असून त्यातील 2 जण गंभीर जखमी आहेत. जखमींपैकी काहींना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात तर 2घांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलंय. गेल्या काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात अपघाताचं सत्र सुरूच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आठवड्याभरातच मोहाडी, एलोरा पेपर मिल, वैनगंगा नदी पूल, बीड अशा अनेक ठिकाणी अपघात घडत असून यात अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. प्रशासनाच्या वतीने जड वाहतुकीवर नियंत्रण लावण्याची मागणी नागरिक करतायत. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा,
संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. कायद्याप्रमाणे त्यांनी शपथ घेतली, तिघांना शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या शपथविधीवर दिली आहे. आमच्याकडून तिघांचं अभिनंदन. मात्र आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची आहे, नाटकबाजी बंद करायची, असा इशारा देत जरांगे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू, अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. दादा, मला काय सांगणार, काल शपथविधी सोहळा झालेला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काल शपथ घेतली आहे. कसं बघता, काय वाटतं तुम्हाला? शेवटी आता कायद्याप्रमाणे त्यांना शपथ घेणं गरजेचं होतं, त्यांनी घेतले सुद्धा. आणि त्या तिघांना पण खूप खूप शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन सुद्धा. कारण आता मात्र एक लक्षात असू द्या की या जनतेनं तुम्हाला तिथं बसवलंय. आता जनतेचे प्रश्न मार्गी निघाले पाहिजेत. आता आज अवकाळी झालंय. काल पण जालना जिल्ह्यातल्या काही पलीकडच्या बुलढाणाच्या बाउंड्रीवरती जालना जिल्ह्यात अवकाळीमुळं तिकडं द्राक्ष बागायतदारांचं खूप नुकसान झालंय. बाकीच्याही काही पिकं येतं त्याचं पण नुकसान झालंय. तर आता त्यांच्या तातडीनं सरकारनं नुकसान भरपाई सुद्धा द्यायला पाहिजे. समाजाचे जे प्रश्न आहेत, मग मराठा आरक्षणाचा विषय, धनगर आरक्षणाचा आहे, कायकाडी समाज, राजपूत समाजाचा आहे, बंजारा समाजाचा आहे, मुस्लिम समाजाचा आहे. सगळ्यांच्या प्रश्न आता तुम्ही तातडीनं मार्गी काढले पाहिजे, तातडीनं. आता अभिनंदन, शुभेच्छा तर ह्या मनापासूनच यात, आणि त्या दिल्या पण पाहिजे. ते आता महाराष्ट्राचे संस्कृतीचे, किती काही झालं तरी वैचारिक मतभेद जरी एखादीचे असले तरी पण एकमेकांना शुभेच्छा देण्याची ती प्रथाच आहे, अभिनंदन करण्याची प्रथाच आहे. त्याप्रमाणे आमच्याकडून सुद्धा त्यांचं तिघांचंही खूप खूप त्यांचं अभिनंदन, त्यांना शुभेच्छा. पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची, नाटकबाजी बंद करायची. देशातील सर्व निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी करत जालना शहर काँग्रेस कमिटीने ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने 5 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत सर्व निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या, यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर जालन्यात सुद्धा काँग्रेसच्या ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली आहे. तर प्रत्येक वॉर्डात ईव्हीएम हटाव स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जालना शहर अध्यक्ष मेहमूद शेख यांनी दिली आहे. आमचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी संपूर्ण देशाच्या निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपर व्हाव्यात म्हणून सर्व आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले साहेबांनी या राज्यामध्ये दिनांक 5 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत ज्या निवडणुका आहे मतपत्रिका व्हाव्या म्हणून अशी मागणी करण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यामधून 5 लाखपेक्षा जास्त सह्यांची मोहीम आम्ही राष्ट्रपतीकडे यांच्याकडे देणार आहोत. आणि ईव्हीएम हटाव हा काँग्रेसचा आणि जनसामान्यांचा नारा आहे. आज या ठिकाणी जालना शहर जिल्हा कमिटीच्या वतीने स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागात दुचाकीवरून मंगळसूत्र चोरी करणाऱ्या 2 कुख्यात गुन्हेगारांना जवाहर नगर पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी जिल्ह्यात 12 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. अमोल गलाटे आणि वाल्मिक शहाणे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून त्यांना ताब्यात घेऊन 2 दुचाकींसह 9,65,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमीपत्र. राज्यघटनेचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिकच्या नांदगावात महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने महामानवास अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला. अभिवादनासाठी गुरुवारी रात्रीपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भीमसैनिकांची मोठी गर्दी दिसून आली. यावेळी भीमसैनिकांच्या वतीने कॅन्डल मार्च देखील काढण्यात आला. आज दिवसभर नागरिकांसह विविध पक्ष, संस्था, संघटनांच्या वतीने महामानवास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे दमटपणा आणि उष्णतेचं प्रमाण वाढलंय. गेल्या वर्षाच्या तुलनेत हरभरा पिकाची पेरणी वाढलेली असतानाच अशा बदलत्या वातावरणामुळे हरभरा पिकावर विविध प्रकारच्या आळांचा प्रादुर्भाव देखील वाढलाय. त्यामुळे या आळांचा बंदोबस्त करण्याची मोठ्या प्रमाणावर कीटकनाशके फवारणी करावी लागणार असल्याचं चोपडा तालुक्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत दिसतंय. जालन्याच्या जाफराबाद तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून यामुळे तूर उत्पादक शेतकरी चिंतेत पडलाय. ढगाळ वातावरणामुळे जाफराबाद तालुक्यातील सुमारे 6,000 हेक्टरवरील तुरीचं पीक धोक्यात आलं असून तुरीवरचा फुलोरा झडून नष्ट झालाय. त्यामुळे तूर पिकाच्या उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. या बातमीसह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.